मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टँडवर पोरांनी पुरवलेली माहिती ऐकून बर्वेबाई गोंधळून गेल्या होत्या. गावाचं वेगळं दर्शन पोरांच्या मुखातून त्यांना घडलं होतं. या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळं गाव पोरांनी पोखरून दाखवलं होतं. गावातल्या साऱ्या टग्यांची नावनिशिवार यादीच त्यांच्या समोर ठेवली होती. कोण मास्तर किती पाण्यात आहे हे सांगून बाईंना सावध केलं होतं. गेल्या वर्षी एक बाई गाव सोडून कशी पळाली हे सांगायलाही पोरांनी कमी केलं नाही. साऱ्या घटनाच सुन्न करणाऱ्या होत्या. मुलं निष्पाप न विचारताच बाईंना त्यांनी सारी माहिती पुरवली. गावाकडची एक दिवसाची सुट्टी कशी संपली हे त्यांना कळलंच नाही. घरातल्या साऱ्यांनी तिच्या भोवती कड केलं होतं. पोरं ठोरं कौतुकानं विचारत होती. आईच्या कौतुकाला तर पारावार राहिला नव्हता. घरातली नोकरी करणारी ती पहिलीच स्त्री होती. सांग ना ग अक्का, तुझी शाळा कशी ग आहे? असा प्रश्न विचारून चुलत बहिणींनी भंडावून सोडलं होतं. साऱ्यांना तिनं जमेल तशी समाधानकारक उत्तरं दिली होती. पण आईला उत्तर देताना मात्र ती नजर चुकवीत होती. अनुभवाचे विविध आघात मनावरती पचवलेल्या त्या माऊलीनं नाही म्हटलं तरी ओळखायचंय ते ओळखलं. पोरीची भंबेरी आईच्या नजरेतून निसटू शकली नाही. ही काहीतरी लपवते, तिच्या ओठांतल्या हास्यामागं कसली तरी रुकरुक जाणवते हे लक्षात येताच तिच्या पाठीवरून हात फिरवून आईनं विचारलं, गाव तसं वाईट वळणाचं आहे का? तसं फार नाही, म्हणजे थोडंफार आहे. तसं ते सर्वत्रच असतं. कुंपण तिथे काटे असायचेच, पण वेताळाच्या वाडीत जरा जास्तच आहेत, असंच ना? हे बघ आई, गाव कसंही असलं तरी मी कुणाला घाबरणार नाही. हे बघ पोरी, तुझ्या जिद्दीवर धाडसावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण कितीही झालं तरी तू बाई माणूस म्हणून काय कोपरापर्यंत बांगड्या भरून गप्प बसू? तसं कुठं म्हणते मी. यापेक्षा वेगळं गाव नाही का भेटू शकणार? चौकशी करून बघावी. माझ्या काळजावरती विश्वास आहे म्हणूनच हे आवाहन मी स्वीकारलंय. टेबलावरती ठेवलेलं हजेरी पत्रक ती भरत होती. हजेरी पत्रकाच्या तपकिरी कागदातही तिला आईचाच चेहरा दिसत होता. तिच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्टपणे जाणवत होती. भावा बहिणीचं कोंडाळ भवताली दिसत होतं. क्षणभर ती बिचकल्यासारखी झाली. हजेरी पत्रक बंद करत स्वतःला सावरीत तिनं पदर नीट खांद्यावरून घेतला. तोंडावरून फिरवला. आपण कुणी शेळपट अशिक्षित स्त्री नसून चांगल्या पदवीधर असलेल्या स्नेहलता बर्वे आहोत हे तिनं स्वतःच्या मनावर पुन्हा पुन्हा बिंबवलं. मुलामुलींचे अलग 2 गट करून ती त्यांना गाणी शिकवू लागली. चिमुरडी रमा इंजिन होण्यासाठी धडपडू लागली. तोंडानं शिट्टी वाजवीत बाई स्वतःच इंजिन कसं चालतं ते दाखवू लागल्या. मग पोरींनाही स्फूर्ती आली. छोट्या बालिकांचा तो भाबडा जथ्था गाडी बनून बाईंच्या मागून निघाला. एका वेळी वर्गात 2 गाड्या चालू लागल्या. हसणारी तुरू तुरू चालणारी मुलं मुली पाहून बाई भान विसरल्या. पोरांच्या गाडीपेक्षा त्यांना पोरींची गाडी अधिक आवडली. आपल्या बाई आपल्यासारख्याच नाचतात हे पाहून मुलं हरकली. मुक्तपणानं डुलत गाडी गाडी खेळू लागली. हातांच्या हातवाऱ्यांना अनुकूल असा तोंडांचा आवाज काढत गाडी बुक 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 चालू लागली. साऱ्या वर्गात आवाज घुमून राहिला. हेड मास्तरांनी बोलावलं म्हणून बाई ऑफिसात गेल्या. वीर मास्तर नेहमी सारखेच जुन्या पेपरांच्या गठ्ठ्यांत टेकून पडले होते. या काय काम आहे सर? आता रमलात ना हो शाळेत? पोरं बरे हायती नव्ह? हो, छान आहे वर्ग. काय शिकवताय आज? गाणी. गाणी कसली शिकवता? गणित शिकवा, गणित. बेरीज वजाबाकी आल्याशिवाय देशाचं काय खरं नाही. बरं, ते जावन द्या. तेवढा 3रीचा बी वर्ग तुमच्या वर्गात बसवा. काय? का? त्या वर्गाचे शिक्षक कुठं गेले? असं विचारायचं नसतं बर्वेबाई. काम करा म्हटल्यानंतर करावं. काय? मी काय तुम्हाला आकबंद शाळा सांभाळायला सांगत नाही. फक्त 3रीचा वर्ग.
तोही तुमच्या वर्गात बसवा असं म्हणतोय काय? ठीक आहे, पण त्या वर्गाला शिक्षक कोण आहेत? शेलार. अंगावरती साप पडावा तशा बाई दचकल्या, मनातून चिडल्या, पण गप्प बसल्या. तिसरीच्या मुलांना पाठातील 10 ओळी उतरून काढायला सांगून त्यांनी आपला मोहरा आपल्या दुसरीच्या वर्गाकडे वळवला. गाणी थांबवली, पोरांना चित्र काढायला सांगितली आणि त्या विचारामध्ये गुंतून गेल्या. शेलारचा वर्गही शेलार सारखाच. दरवर्षी त्याच्या वाट्याला येणाऱ्या पोरांची दुर्दशाच व्हायची. बिचारी पोरं वनवाशासारखी कुठल्याही वर्गात बसलेली आणि पडलेली असायची. बाई मुलांच्याकडे बघत विचार करत होत्या, हे असं नेहमीच होणार का? शेलार शेतीचं काम बघणार, आपल्या सोयीनं शाळेत येणार, पगार मात्र न चुकता घेणार, नव्हे त्या दिवशी कुठंही असला तरी येणार. एरवी रोज शेतात, पुन्हावर बाजीरावकी करायला तयार. ही माणसं नाहीत, लबाड कोल्होबाचे वंशज आहेत. मनानं हलकट, पोखरलेले, चावऱ्या कुत्र्यासारखे सदा कपाळाला आठी घालून चावायला टपलेले. त्यांनी सहज वर्गातून बाहेर पाहिलं. पारावर 10-15 जण बसलेले, धोत्र गुडघ्याच्या वर ओढून आलकट पालकट घालून बसलेले. सर्वांच्या वखवकलेल्या देशी नजरा बाईंवरतीच खिळलेल्या. बाईंचा देखणा चेहरा, प्रत्येकाच्या डोळ्यात ससा खेळावा तसा खेळत असलेला. पाठीची गोरी पान नितळ पन्हळ त्यांना जास्तच चेतवत असलेली. बाईंना तर चीड आली. त्यांनी दार धाडकन लावून घेतलं. हे सारं पुढं नेहमीचंच झालं. मांजराच्या पायानं कधीतरी शाळेत येणारा आणि आपले तांबारलेले रानवट डोळे नाचवीत बाईंच्या चेहऱ्यापेक्षा छातीवरच बघत राहणारा चेअरमन देशमुख, 15-20 दिवसांपासून आठवण झाली तर शाळेत येणारा शेलार मास्तर, बडीशेप देण्याच्या निमित्तानं बाईंच्या तळहाताच्या स्पर्श सुखाला चटवलेले चिरमुरे, बाई लघवीला गेल्या की मारुतीच्या देवळातील खिडकीतून लहान पोरासारखा डोकावणारा दाताडा फणसळकर आणि नेहमी बायकोच्या आजारानं व्यापलेला आधाशासारखा बघणारा इंगळे, या साऱ्या पात्रांना बर्वेबाई ओळखून होत्या. फणसे जरा बरा होता, ऐकायला कमी येत असल्यानं माणसांशी संबंध तो मुद्दामच टाळत असे. ह्या सगळ्या माणसांची वर्तणूक पाहून त्यांना उबग यायचा, मनस्वी चीड यायची. आपण शाळेत शिक्षिका म्हणून आलो नसून जगावेगळ्या अंदमानात शिक्षा भोगण्यासाठी आलोय, असंच त्यांचं मन त्यांना सांगायचं. नोकरी करावी असा खरं तर कुणाचाच आग्रह नव्हता. घरच्यांचा सारा विरोध मोडून काढून त्या स्वतःच या पेशात पडल्या होत्या. अधूनमधून त्यांना पश्चाताप व्हायचा. आज चिमुरडी कमालीची हटून बसली होती. खरं तर ती रुसलीच होती. वर्गात कुणाशी बोलत नव्हती की बाईंच्याकडे बघत नव्हती. गुबगुबीत हरणासारखी ती छोटी पोर कधी नव्हे तर बिथरल्यासारखी झाली होती. ए रमा राणी, गप्प व्हायला काय झाले आज तुला? आम्ही नाही तुमच्याशी बोलणार. का बरं बाई? मग का नाही तुम्ही आमच्यात येत चहा घ्यायला? अगं पण रमा, सांगितलं ना तुला मी चहा घेत नाही म्हणून. दुपारी कसा पितासा हापिसात, मी बघितलंय दाराच्या फटीतून. बापरे, भलतीच हुशार दिसतेस. मग मी वेडी नाही, सगळे मला वाघोबाची मावशी म्हणतात. असं का? वा वा, आम्ही पण म्हणू. मग तर कधीच बोलणार नाही तुमच्याशी. याल आता आमच्या घरी? होय होय, नक्की याल. हो, पण एक अट आहे. कंची अट? इकडे कानात सांगते. बाईंनी तिला टेबलाजवळ बोलावलं, पाठीवरून हात फिरवला, हळूच कानात विचारलं, आजोबा नाहीत ना घरी? ते 5च्या पुढे येतात. सोमवारी मात्र घरीच असतात, कुठं जात नाहीत. नाहीतर रोज सकाळी 10लाच बाहेर पडतात. शाबास, जा जाग्यावरती बैस. दुपारच्या सुट्टीत येईन हो मी. चिमुरडी टाळ्या पिटीत आपल्या जागेवरती जाऊन बसली. मैत्रिणींना गंमत सांगू लागली. मध्येच उठली, बाईंच्या जवळ आली. आमचं घर माहितीये तुम्हाला? नाही, पण मी तुमच्या बरोबर येईन. चुन्यानं बांधलेल्या जुन्या पडक्या दगडी दरवाजातून बाई आत शिरल्या. वर जळमटलेल्या कमानीत वस्तीला राहणाऱ्या पारव्यांनी घुमायला सुरुवात केली. मध्येच पायात 2 कोंबड्या धडपडल्या. घाबरलेल्या बर्वेबाई स्वतःला सावरीत चिमुरडीच्या मागे निघाल्या. दोन्ही बाजूंना प्रचंड अंगण, मध्ये आड. वाड्याला लागूनच आतल्या चौकात समोरासमोर 2-2 खोल्या. वर प्रचंड आडवी चांगली 35-40 खणांची माडी. खालच्या मजल्यावरती चांगला स्वच्छ 4 खणांचा वरांडा.
मागे माडी इतकंच लांबीचं घर पसरलेलं, स्वच्छ मातीच्या भिंती, पांढऱ्या हिरव्या रंगात रंगवलेल्या, वर कळीपाट, दर्शनी भागात चौपाळा, प्रत्येक खांबांवरती कोरीव नक्षी. एक नीटनीटक्या कपड्यांतली देखणी बाई दरवाजामध्ये चमकली. मोजकं पण स्वच्छ हसू हसली. बर्वेबाईंना माझघरात घेऊन गेली. आज चांगला 11 खणांचा प्रशस्त हॉल. एकाला एक जोडून 3 टप्प्यात खालचा मजला विभागलेला. सगळीकडे कमालीची स्वच्छता होती. 4 माणसांना उचलणार नाहीत अशी दारं. मुठी एवढ्या भिंगऱ्यात 3 बोटासारखे खिळे ठोकलेले. स्वयंपाकघर तर फोटो काढावा इतका स्वच्छ. बाई प्रसन्न झाल्या. सगळं बघत राहिल्या. आमची रमा सारखी तुमची नाव काढती बघा. बरं झालंसा त्या आज आलासा. मोठी गोड पोरगी आहे. कसली ही गोड, भयानक वात्रट हाय. ती बरणी पाहिलीत का त्या कोपऱ्यातली? हिनच फुडल्या. अव नुसता चहा द्यायला उशीर झाला एवढंच निमित्त. तुम्हाला सासूबाई आहेत का? तर हो, आपल्या त्या सतीचं वाण मधल्या सासू सारख्याच तापट आहेत. काहीतरीच काय. आवडला नव्हा आमचा वाडा? छानच हाय. रामाचे वडील कुठे असतात? तिकडे जम्मूला, मिलिटरीत आहेत. येतात केव्हा तरी 2 वर्षातनं. बापरे, तोवर एकट्याच तुम्ही? एकटी का म्हणा, रमा हाय नव्हा आमची. सासू सासरे सासरे काय करतात? सगळी शेती तेच बघत्या ती. अव शेती काय कमी हाय व्हय? अर्ध गाव ह्यांचंच की. तुमच्या शाळेत बी साहेब आहेत म्हण. हा, ऐकून आहे. आता पोहे नका करू, मस्त कपभर चहा करा. पुन्हा येईन केव्हा तरी. आमच्या हातचं चालत नाही होय तुम्हाला? माझ्या कोकणस्थपणावरती जाऊ नका. मी दलित वस्तीतलंही पाणी पिते. काय म्हणताय काय? अहो, आमच्या सासऱ्यांना कळलं तर अवघड होईल. त्यात अवघड काय? काय म्हणजे? त्यांच्या गळ्यात माळ आहे. ते दरवर्षी न चुकता पंढरीला जातात. आणि तरीही जातपात पाळतात. त्यांना कोण सांगणार हो? मी तर खूप घाबरते म्हणा. देवाधर्माचं तर फार वेळ. तरीही मांसाहार करतात. कोण म्हणालं? माझा आपला अंदाज. हुशार आहात बाई तुम्ही. बरोबर बोललात. पार्ट्या करायला पहिला नंबर. ते तुमचे शेला आरते ह्यांचे दोस्त, आमचे नव्हे. आपले तुमच्या शाळेतले हो. हुशार आहेत. कोण? आपला शेलार. कसला डोमलाचा हुशार. बायकोला दिली सोडून. आता मळ्यात कलही करणारे तामटीन आणून ठेवल्या. वर मिरवतो या प्रतिष्ठेत म्हणून. पक्का वायट माणूस आहे त्यो. इतका भयानक आहे. अव माणूस नव्ह, कसा भाय कसा त्यो. आमच्या सासऱ्याचा जोडीदार. वाईट माणूस. अव एकदा किरड्यानं माझा हात दाबला. दुसऱ्यांदा डोळा मारला. मी गप बसले. एकदा आमचे मालक आले रजवरती. त्यांना सगळं मी सांगितलं. सासरे नसताना त्यांनी बोलिवलं की शेलाराला जेवायला. पाजली दारू. बैलाला मारायचा चाबूक असतो या ना, त्यानं चोपला त्याला. त्या खांबाला बांधला होता. आगबंद तपकिरीची डबी नाकात वतली होती. आठवडाभर बोंबलत होता. तवापासनं गप हाय. नाही म्हणलं तरी डूक हायच त्याच्या मनात. पोहे खाऊन चहा पिऊन बाई निघाल्या. येत चला अदनमधनं. कामं रुचीच असते ती. तेवढा जीवाला बदल. एकट्याच हात नव्ह हो, सध्या तरी. जपून. माणसं वाईट असतात. रमा धावत आली. बाईंचा हात धरून ओढत आईला म्हणाली, ए आई, मी बाईंना माडी दाखवणार आहे आपली. आणि माझा फोटो सुद्धा. बरं बरं बाई, दाखव दाखव. पुन्हा बघीन ग रमा केव्हा तरी. नाही, आत्ताच आलं पाहिजेल. बरं बाई, चल लवकर. ती जिन्याच्या पायऱ्या मोजत मोजत निघाली. खारीसारखी चिमुरडी केव्हाच वर पोहोचली होती. सारखी बडबडत होती. दिसेल ते दाखवीत होती. ती प्रचंड माडी पाहून ती हबकून गेली. संपूर्ण भिंती गुलाबी रंगात रंगवलेल्या. भिंतीतही कमानी उभारलेल्या. वर विविध फोटो टांगलेले. एक जुनी तलवारही ठेवलेली. हे माझे बाबा. चिमुरडीनं बापाच्या फोटोकडे बोट दाखवलं. नकट्या नाकाचा तो फोटोतला मिलिटरीमॅन बाईंना एखाद्या खुनशी माणसासारखा उर्मट वाटला. चेअरमन साहेबांचा 3 फूट उंचीचा फोटो पाहून तिला तर कापरच भरलं. त्याच्या गाऱ्या पण तांबटलेल्या डोळ्यांत तिला रुपया एवढं घड्याळ लकाकताना दिसलं. मनगटात मस्ती जाणवत होती. एकाएकी पाठीमागे पावलं वाजली. तशी ती दचकली. मागे वळली. साक्षात चेअरमन साहेब उभा. बर्वेबाई, आज आमच्या घरी आलात. आनंद वाटला. शिव 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 शिव. काय योग आहे आज. हा,
फोटोकडं काय बघतायसा माघापासनं आमच्या? बाई, तुम्ही भलत्याच भाबड्या आणि तितक्याच सरळ आहात. कशावरून? ज्यांच्या प्रेमात पडायला हवं त्याच्या पडत नाहीसा आणि त्या चिमुकल्या पुरीला लळा लावत बसलायसा. तुम्हाला असं बोलणं शोभत नाही. धीड दिसतायसा. छान. नाश्ता बिष्टा झाला का? होय होय झाला. बाई, तुम्ही नवीन आहात, सारं समजून घ्यायला हवं. अनावश्यक गोष्टीत मला इंटरेस्ट नाही. तुम्हाला नसला तरी आम्हाला हाय नवं. आपली हौस घरात भागवावी. फार झालं हे. या वाड्यात येताना तोंडातली जीभ कापून यावं लागतं. म्हणजे या वाड्यात आवाज फुटतो तो फक्त आमचा, दुसऱ्याचा नाही. समजलं? शाबास. कोकणी भटाच्या पोरी हुशार असतात यात शंका नाही. बसा त्या आराम खुर्चीवर, जेवण मागवतो. मी दुसऱ्याच्या घरात जेवत नाही. का? आम्ही विष घालतोय व्हय तुम्हाला? एक वेळ ते परवडलं, पण जो मार्ग तुम्ही अनुसरता आहात तो चांगला नाही. मतलब? योग्य वेळ आली की सांगेन. रमा, चलते ग मी. बर्वेबाई गेल्या, पण भगवानराव बेचैन झाला. अंगातलं जाकीट भिरकावीत दोन्ही हातांनी डोक्याचे केस ओढू लागला. ह्या गोऱ्या गोमट्या मास्तरणीचा नखरा एकदा उतरवायलाच हवा. तिळाच्या वल्या शेंगसारखी फटाटतीया नव्हं. अहमदाबादी बोरावाणी हाय नुसती. सालीला इंगा दाखवायलाच हवा. सालीला इंगा दाखवायलाच हवा. मिजाजखोर चेअरमन मायेला तिडा मारत स्वतःशीच बोलत होता. त्यानं शांतपणे गळ्यातली माळ काढली, खुंटीला अडकवली. अंड्याच्या जेवणावरती यथेच्छ ताव मारू लागला. तेवढ्यात खिडकीतून शेलार मास्तर येताना दिसला. त्यानं ताट बाजूला सारलं, झाकून ठेवलं. पाणी पीत म्हणाला, या 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 शेलार मास्तर या. काम फत्ते झालं ना? कशाचं फत्ते? आमचं बध व्हायची येळ आली या. अहो मास्तर, तुम्ही बातमी पुरवली म्हणून आम्ही काम टाकून घरी आलो. पण साली ती फटाकडी थांबलीच नाही. मजी भलतीच मिजाजखोर दिसती या. म्हणलं थांबवावी जेवायला. एकदा तिचं पोट भरलं की आपण आपले वागणकं बाहेर काढावीत असा विचार होता. पण बिरकीपूर लावला थुका आम्हाला, पळाली हितनं. हे बघा भाईसाहेब, धीर सोडू नका. या शेलार मास्तरवरती विश्वास ठेवा. सालीला मी सरळ करतो. मास्तर, अजून भ्रमात हायसा तुम्ही. बाई वळल असं आम्हाला वाटत नाही. का? अव लोखंड वळतया, हत्ती वळतोया आणि बाई वळना व्हय. असं कसं होईल? तुम्ही बघा तर खरं. कशी कैची धरतो तिला. धरा धरा, नाही जमलं तर मरा. मरतोय कशाला? तिला रिंगाण दाखवीन तवाच राहन. काळी पेटी हाय का? घ्या. सिगरेट फुंकत शेलार गप्पा वाढवू लागला. हे बघा शेलार, त्या गप्पा नंतर मारा. मास्तरणीच्या खुलीचं काय केलं का साळतच राहतीया सध्या? छे, शाळेत कशी राहील? सध्या त्या शंकर बामणाच्यात राहतीया. मजे जात जातीजवळ गेली म्हणायची. त्या शंकराला एकदा बोलवा माडीवर, चांगला तिमतो. म्हणावं बाई आमच्या वाड्यात राहायला आले पाहिजेल. इल की, झक मारतील. आणि तिच्या पगाराचं बी तेवढं सांगा इर मास्तरला. म्हणावं बाकी मास्तरांच्या सारखा तिचा पगार कापू नका. सगळ्याच्या सगळ्या तिच्या हातावरती ठेवा. वासराचा भरडा एकदम तोडून उपयोगी नाही. काय? खराय की. कुणीकडनं सावज वाघरीत गावल म्हणजे झालं. शाळा बरी चालल्या नव्ह तर? अशी नामी चालली या. 11ला पोरं आत घातली की दुपारच्या सुट्टी पावतर याक पोरग कुठलं बाहेर दिसायला. जकात चालल्या शाळा. निकाल बी बघा कसं 10 गावाला उजवं लागत्याली. तुम्ही कुठं निघालायसा आता? तिकडं नवी हिर खांदायचं काम चाललंय. बघतो कुठवर आलंय ती. ह्या 15 दिवसात मला काय साळकडं फिरकायला जमलं नाही. मग तुमच्या वाटणीचं वर्ग हाय की बर्वे बाई. वीर मास्तर बशिवतय पोरं तिच्या वर्गात. बुईलाच बसत्या ती पोरं. कुठं तिच्या टाळक्यावरती बसत्या ती. बाकीची मास्तर ती लय गरीब. धोत्र धुया सांगितली तरी धुत्याली. ही कुकणी तर लयच ताठ हाय. चलू का? आता आलायच तर मारा गालास भर. जावा मग. ही काय? आमचं बी जेवण तसंच पडलंय. दोघेही बराच वेळ पित होते. बर्वे बाईशिवाय दुसरा विषयच नव्हता. शेलार म्हणत होता, हे बघा भाईसाहेब, आपण तर इतकी देखणी बाय आयुष्यात बघितली नाही. खरं आहे खरं आहे. शेलार आठवतं का तुम्हाला? ती आपली ती गोकटे बाई. वा वा. अव कसा इसरीन मी तिला. काय साला माल होता. हे पिकलेलं टोमॅटो होतं नुसतं. अजून अंगावरती तिची बोट वळवळत्या ती.
गेली बिचारी, मरणानं मेली. श्ट, असं बोलू नकासा, भिताडाला पण कान असते ती. आपल्या ह्या ताजमहालात येतोय तरी कोण? तरी सावध राहावं माणसानं. शेलार ह्या बर्वे बाईनं तर आपल्या मेंदूत घर केलंय. बाय हायच तशी, फुल हाय फुल चाफ्याचं. मास्तर काय राव बोलून बोलून बोलतायसा, म्हणे चाफ्याचं फुल. बर्वे बाई म्हणजे साधं फुल नव्ह, इलायती मखमल हाय मखमल. शहरातल्या कुंडीत वाढल्या, पण रुपडं सगळं रानवट. वागणुकीनं चांगली वाटती काय? ते पाताळाच्या आतलं वर्ण कसं कळणार? पण पोरगी बाकी कंडामाल हाय, पितळचा घुंगूर नुसता. मास्तर, तो घुंगूर आपल्या दारात वाजायला पाहिजेल काय? त्या कांत्याला सांगून समोरची खोली मोकळी करून घ्या. देऊन टाका बाईला, मस्त रंग द्या, टेबल खुर्ची मांडा, वर पंखा बी टाका बसून. सालीची तब्येत खुश राहिली पाहिजे. आणि एक ध्यानात ठेवा, आमची ती छोटी रमी ज्या वर्गात असेल त्याच वर्गांवरती दरवर्षी तिला नेमत झाला, म्हणजे डायरेक्ट संपर्क साधायला बरं. काय? घ्या घ्या, खास ओल्या खोबऱ्याची दारू आहे, घ्या. शेलारने एक जब्बर ढोस मारला. ग्लास खाली ठेवला तसा आपला ग्लास संपवत भगवानरावांनी शेलाराच्या पाठीवरती हात फिरवत विचारलं, मास्तर आज तारीख व किती? 5. का व? पगार झाला? परवाच झाला. मग आपला हप्ता? भाईसाहेब, तुम्ही अजून वळखलं नाही ह्या शेलारला. चला, माझ्यासारखा भयाणिमानी माणूस भेटणार नाही तुम्हाला. हप्ता? आता बोलू नका. हे पैसे बाई सकट सगळ्यांचा हप्ता काढून आणलाय, घ्या मोजून. हे बघा, हे बाईंचे 150 रुपये बाईला परत करा. तुम्ही देऊ नका, वीर मास्तरला द्यायला सांगा. जेवताय का जाताय? नको, आता जेवायला मायातच. शेलार गेला. एवढा पिला होता तरी व्यवस्थित होता. बर्वे बाई मनातून हटत नव्हती, छाताडात महाल बांधून राहिली होती. तो मनातल्या मनात भाईसाहेबांना बजावत होता, आम्ही बे गावच्या पाण्यात पुसलूया. 1000 फडांतलं उचा घालणारी माणसं आम्ही. बर्वेबाई, तुमच्या हातात सहजासहजी लागू द्यायला याड लागले व्हय मला. सगळा ऊस मी चघळीन आणि बुडका तुमच्या हातात ठेवीन. कुठल्या नशेत हायसा? आम्हाला बे रामभाऊ शेलार म्हणत्या ती. तिरकी पोज घेऊन चिनीविटी कशी बोलायची ते आम्ही चांगलं जाणतो. वीर मास्तरच्या हातात 150 रुपये देऊन तो सरळ शाळेच्या मागे असलेल्या आपल्या उसात शिरला. नेमका वाकुऱ्यातून वाट काढीत उलटा वळून शाळेजवळ आला. बाई ज्या वर्गाला शिकवत होत्या त्या खोलीच्या मागच्या खिडकीजवळ उभा राहिला. बाई शांतपणे खुर्चीवरती बसून वाचत होत्या. पाठीवरचा शेपटा पुढं छातीवरती ओढला होता. पोरांचा गोंगाट सुरूच होता. कलकलत पाठीवरती काहीतरी गिरवत पोरं आपापसात बोलत होती. शेलारच्या वर्गातली पोरं तिथंच भिंतीला चिकटून बसली होती. पुस्तकातली चित्र बघत खिदळत होती. एकमेकांना चिमटे काढत होती. वरून टपकन पाल खाली पडली. तसं बाईंनी खिडकीकडं पाहिलं. शेलार खाकरला तशा त्या चमकल्या. त्याची हपापलेली नजर पाहून तरकटल्या. तशाच पुन्हा वाचू लागल्या. निर्ढावलेला शेलार खिडकीतून आत डोकावला. आपले बदमाश डोळे बाईच्या वरती रोखत त्याने विचारलं, वाचतायसा का शिकवतायसा? का? नव, म्हणलं शिकवीत नसलासा तर ऊस खायला द्यावा. धरा, खावा, चांगला पुंड्या हाय. नुसत्या वाटानं खावा असा. धरा, बसून काय करतायसा? ही शाळा आहे, चव्हाटा नव्हे. आता तुम्ही आम्हाला शिकवा अक्कल. मग तुम्ही स्वतःला काय विद्वान समजता? मास्तर असून इतका मूर्खपणा बरा नव्हे. पोरांच्या मोहरा अपमान करायचं काम नाही. करून करून काय व कराल? मी मी तुमचं असं चाचरतायसा का? चोरट्या मांजरावाणी तिरकी चाल नका चालू. हिम्मत असली तर समोर या. उसातल्या चिमणीगत तिथंच कशाला चिवचिव करतायसा? हे बामणीने, बत्तीशीले नाचू नगस. अरे तुरे करायचं काम नाही. एक शिक्षिका बोलते तुमच्याशी, रोजगाराची बाई नव्हे. वार शिक्षिका, पोरांना कोण तुमचा बाप शिकवायचा? ती 3रीची पोरं बघा कशी चित्र बघत बसत्या ती पुस्तकातली. तुमच्या वर्गाची काळजी तुम्ही घ्या, मला नका सांगू. उद्यापासून माझ्या वर्गात तुमचा वर्ग मी बसू देणार नाही. का? का म्हणजे मी झेडपीची नोकर असले तरी तुमची नोकर नाही. फुकट पगार खाऊन वर हप्ते खातात. लाज वाटत नाही? लाज काढायचं काम नाही. तुझं काटल्याला पैसे वीर मास्तर जवळ दिल्या ती. जबडात आणून बोलायचं काम नाही.
हातातला ऊस नाचवीत पिलेला शेलार सरळ शाळेसमोर आला. हेडमास्तरांच्या ऑफिसात घुसला. वीर मास्तर घोरत होते. वीर मास्तर, आता उठतायसा का घालूलात? काय राव सासरवाडी झोपल्यावाणी घोरतायसा? काय झालं? आमच्या आईला पोरगा झाला, उठा आता. वीर मास्तरांना पुढे घालून चिडलेला शेलार सरळ बर्वेबाईच्या वर्गात घुसला. ही ही दीड दमडीची बाई माझा अपमान करते, माझी लाज काढते पोरांच्या पुढं. आईला हिच्या. हे बघा शेलार, मी अजून मर्यादा सांभाळून बोलते. दारू पिऊन तमाशा करणं चांगलं नव्हे. आम्ही आमच्या जीवावर पेतो, तुमच्या नव्ह. वीर मास्तर, मी यांचा वर्ग सांभाळणार नाही. ठीक आहे काय? मग माझा वर्ग कोण? तुम्ही सांभाळणार वीर मास्तर? तसं कसं? नाही, बाई चांगल्या आहेत, सांभाळतील त्या. शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं तरी यांचा वर्ग मी सांभाळणार नाही. तुम्हाला शेतीच करायची ना, करा की मग. द्या मास्तरकीचा राजीनामा. रिकामी लुडबुड कशाला इकडं? तुम्ही गेलात तर निदान एखाद्या गरीबाला तरी नोकरी मिळेल. रडकुट्या पोरासारखी जागा अडवून कशाला बसलाय? ते तू नको सांगूस फुकणे. पुन्हा सांगते, अरे तुरे करायचं काम नाही. बामणी नसली तरी थोबाड फोडायची हिंमत आहे पायातल्या जोड्यात, समजलं? शिवे हसडत शेलार मास्तरणीच्या अंगावरती धावला. बाकीच्या मास्तरांनी अडवला, समजूत घातली. बाईंनाही समजुतीचे 4 शब्द वीर मास्तर ऐकवू लागले. तशा बाई भडकल्या. माझी कशाला समजूत घालताय? ह्या बोकडाची घाला. दारू पिऊन शाळेत आलाय, माझ्या अंगावरती हात टाकतोय. पोलीस केस करेन, सोडणार नाही. वर झेडपीपर्यंत तक्रार करीन. बाई माझं ऐका तुम्ही. ह्या माणसाच्या नका तुम्ही नादाला लागू. वाईट माणूस. मग काय तुमच्यासारखं भिवून वागू? वा रे हेडमास्तर, म्हणे स्वातंत्र्य सैनिक. जरा समजावा त्या नालायकाला. बाई सापडली म्हणून कसा बी बोलतोय. दादागिरी गावात माझ्याजवळ चालणार नाही. गावकरी जमले. शेलारला विरोध करणारी जगावेगळी बाई पाहून आश्चर्यचकित झाले. बहुतेक सगळे शेलारच्या बाजूचे. 2-4 बाईची बाजू घेत होते, पण शेलारानं ऊस नाचवीत आवाज चढवताच ते गप्प बसले. बातमी कोणीतरी चेअरमन पर्यंत पोचवली. शेलार इतकेच पिलेले, डोळ्यांवरती झोप पसरल्याने तारवटल्यासारखे झालेले भाईसाहेब धोतराचा सोगा सावरत आले. काय दंगा चालवलाय रे लेकांनो? बोंब पार वाड्यात ऐकू आली मला. अरे शाळा म्हणजे काय बटारखाना वाटला की काय तुम्हाला? गावातल्या कुणी बी इथं थांबू नका, पळा. शाळेचा प्रश्न सोडवायला आम्ही समर्थ आहोत, पळा हितनं. सारे शिक्षक त्यांनी ऑफिसात बोलावले. सगळ्यांच्या समोर वीर मास्तरवर ते गरजले. वीर मास्तर, जरा झोप कमी करा. जवा बघावं तुम्ही अजगरावाने आडवं. हे समधे लोक शाळा पिटवून फरारी झाले तरी तुम्हाला कळायचं नाही. चुकलं साहेब, तुमचं उत्तर पाठ झालंय आम्हाला. शेलार, तुम्ही अजून अडाणी आहात. पाणी बघून पुरात शिरावं. तुमचं उत्तर पाठ झालंय आम्हाला. शेलार, तुम्ही अजून अडाणी आहात. पाणी बघून पुरात शिरावं शाण्या माणसानं. बर्वेबाई हुशार आहेत, त्यांचा अपमान तो आमचा अपमान. हितनं मोहर त्यांचा अपमान झाल्याचं कानावर आलं तर लय जड जाईल तुम्हाला. पण भाईसाहेब, शान व्हा, जावा आपल्या कामाला. अरे ह्या बाईसारखी बाई अख्ख्या हिंदुस्थानात कुठं मिळायची नाही. नशीब म्हणून यावेळी हुशार मास्तरीन ह्या गावाला मिळाल्या. नाहीतर कोण येतंय रे ह्या खेडगावात? पोस्टमन सुधीक हे गाव नाकारतो. वीर मास्तर, चलतो आम्ही. नीट कामं करून घ्या. आणि आमच्या वाड्यात एक खुले रिकामी करून ठेवल्या आम्ही बाईच्यासाठी. कवा बे राहाया याच अशी सक्ती नाही. पण आलासा तर स्वागत होईल यात शंका नाही. त्या येडपाट शेलाराचं म्हणणं मनावर नकासा घेऊ. चलतो आम्ही. गेला पठ्ठ्या जाकीट झुलवत.